रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचा गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. आज आपण बनवतो एकदम लपथपीत अशी गवारची भाजी, ती पण एकदम साधे सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी गवार बनवतोय. कुणालाही पटकन जमेल अशी गवारीची भाजी आहे. सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. गवार तर बघा किती छान अशी मस्त झालेली आहे, एकदम लपथपीत अशी. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. झटपट अशी गवार कशी बनवायची ते आपण बघूया. झटपट अशी आपल्याला गवारीची शेंगा करायची. शेंग मी उकडून घेतलेली आहे, थोडीशी हळद घातली, गवारीची शेंग उकडून घेतली, थोडासा मसाला काढून घेतलेला आहे. मसाला बघूया काय काय घेतला. मसाल्यामध्ये घ्यायचे 1 चमचा धणे, थोडंसं अर्धा कुटका खोबरं, 7 ते 8 हिरव्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे, 1 लसणाची कांडी घेतलेली आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले. आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे, सर्व बिना पाण्याचंच दळायचं. पाण्याचं दळून घेतलेलं आहे. थोडंसं आता आपल्याला इथं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी नाही घालायचं, थोडं पाणी घालून घेऊया. थोडंसं पाणी घातलेलं आहे. आपल्याला पुन्हा थोडं मिक्सरला फिरून घ्यायचं. मसाला उकडलेले आपण शेंगा काढून घेऊया. मसाला छान बारीक दळून झालेला आहे, फोडणी घालून घेऊया. कढई गरम करायला ठेवलेली आहे, तीच कढई घेतलेली आहे आपण. कढई छान गरम झालेली आहे, तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालेले आहे, जिरे मोहरी घालून घेऊया. थोडीशी हळद पावडर घालून घेऊया, 1 छोटा चमचा. लाल मिरची पावडर घालून घ्यायची, 1 छोटा चमचा. थोडासा हिंग घेतलेला आहे, हिंग घालून घेऊया. कोथिंबीर कढीपत्ता घेतलेला आहे, ते घालून घेऊया. शेंगा घालून घ्यायच्या उकडलेल्या. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, हलवण करून घेऊया. दळलेला मसाला घालून घ्यायचा आहे. जास्त पाणी घातलेलं नाही, थोडंसं पाणी घातलेलं आहे. अजून थोडंसं पाणी घालून मिक्सरचं भांडं घेऊन पाणी घालून घ्यायचं. तर इथं आपल्याला गवार बघा, आता फक्त छान मस्त उकळी घ्यायची गवारीला. आपल्याला भाजी उकळलेली बघू शकता, छान अशी मस्त गवाराची भाजी झालेली आहे. तर कशी वाटली आजची गवारची भाजी रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. आणि अशा पद्धतीने झटपट अशी गवार नक्की बनवून बघा. खूप झटपट होते, वेळ लागत नाही, काही नाही, खायला पण खूप चविष्ट असते. तर नक्की बनवून बघा अशी गवार. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.